कधी विचार केलाय का? माणूस अचानक कसा नष्ट होतो? संपत्ती असते, सत्ता असते, ज्ञान असते, तरीही आयुष्य उद्ध्वस्त होतं. महाभारतात विदुरांनी सांगितलेल्या 5 चुका जर तुम्ही केल्या तर विनाश निश्चित आहे. वाईट संगत, बॅड कंपनी. विदुर म्हणतात, दुष्ट लोकांच्या संगतीत राहणारा माणूस हळूहळू स्वतःच नष्ट होतो. वाईट सवयी, चुकीचे निर्णय आणि चुकीची विचारसरणी, हे सगळं संगतीमुळे येतं. जसं सापाला दूध पाजलं तरी तो विषच देतो. म्हणूनच तुमची संगतच तुमचं भविष्य ठरवते. वेळेचा अपमान, इग्नोरिंग टाइम. मूर्ख माणूस वेळेची किंमत ओळखत नाही. तो आजचं काम उद्यावर ढकलतो आणि उद्याचं परवा. अशा माणसाच्या आयुष्यात शिस्त नसते आणि शेवटी तो अपयशी ठरतो. वेळ निघून गेली की पश्चात्तापाशिवाय काही उरत नाही. अहंकार, इगो. स्वतःपेक्षा बलवान व्यक्तीशी भांडण करणं ही मूर्खपणाची खूण आहे. अहंकारामुळे माणूस स्वतःची मर्यादा विसरतो आणि विनाशाकडे वाटचाल सुरू होते. सत्याचा त्याग, लिव्हिंग ट्रूथ. विदुर सांगतात, जिथे सत्य नाही तिथे धर्म नाही आणि जिथे धर्म नाही तिथे पतन निश्चित. फसवणूक, खोटेपणा, कपट हे काही काळ फायदा देतील पण शेवटी नाश करतात. कृतघ्नता, अनग्रेटफुलनेस. जे लोक आपल्यासाठी चांगलं करतात त्यांचं उपकार विसरणं ही मोठी चूक आहे. विदुर म्हणतात, जो मित्रांवर विश्वास ठेवत नाही, सत्य शंका घेतो तो अधम पुरुष ठरतो. विदुर नीती आजही तितकीच खरी आहे. वाईट संगत, वेळेचा अपमान, अहंकार, असत्य आणि कृतघ्नता या 5 चुका तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर या 5 गोष्टींपासून दूर राहा. कारण विनाश अचानक होत नाही, तो आपल्या चुकीच्या निर्णयांनी तयार होतो.